जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीने या वर्षीही सर्व क्षेत्रात उत्तुंग झेप घेत असलेल्या महिलांचा आदर्श महिला पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाचे आयोजन पोलीस मित्र असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. युवराज मोरे व राज्य महिला अध्यक्षा डॉ. रजनीताई शिंदे यांनी केले होते। प्रास्ताविकात पोलीस मित्र असोसिएशनच्या कार्याचा आढावा संस्थापक अध्यक्ष डॉ. युवराज मोरे यांनी घेतला। या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी अभिनेत्री तथा सामाजिक कार्यकर्त्या प्राध्यापक डॉ. नंदा पाटील, उद्घाटक सरपंच परिषदेच्या राज्य अध्यक्षा माननीय राणी पाटील, प्रमुख अतिथी जिल्हा व्यवस्थापन अधिकारी डॉ. प्रसाद संकपाळ, शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक माननीय उर्मिला खोत व शहापूर पोलीस ठाण्याच्या नूतन पोलीस उपनिरीक्षक माननीय किशोरी साबळे उपस्थित होत्या। या सर्व मान्यवरांच्या हस्ते पोलीस अधिकारी, आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण अशा अनेक शासकीय तर आदर्श माता, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक, व्यावसायिक, कृषी, पत्रकारिता अशा प्रत्येक क्षेत्रातील महिलांच्या कार्याचा गौरव आदर्श महिला पुरस्कार देऊन यावेळी करण्यात आला। या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर शिंदे यांचे सहकार्य लाभले, तर पोलीस मित्र असोसिएशनचे राज्य सचिव अमित मोरे, रुपाली ठोमके, सुदर्शना पाटील, उज्ज्वला कित्तुरे, आशा वागिरे, सरस्वती हजारे, अबोली जिगजिने, राजश्री हंकारे, टीम प्रमुख मिलिंद चव्हाण आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सई लकडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन महिला राज्य अध्यक्षा डॉ. रजनीताई शिंदे यांनी केले। पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ. युवराज मोरे। असं आहे का? आज असं कोण म्हटलं तर तुम्ही ऐकाल का? इथं ज्या काही 50 पुरस्कार घेणाऱ्या महिला आहेत त्यांचं काहीतरी काम चांगलं आहे म्हणून तुम्ही सगळ्यांना इथे निवडले ना। वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केले। अगदी सुरुवातीला आदर्श माता म्हणून पुरस्कार दिला, त्यानंतर शिक्षिका म्हणून दिला, समाज कार्यासाठी दिलं, उद्योजिका म्हणून दिलं। मला वाटतं आणि इथे ज्या व्यासपीठावरती बसलेले आहेत मी नाव वाचलं होतं आमच्या त्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये। खरं तर 8 मार्च हा महिला दिन फक्त भारतातच नव्हे संपूर्ण जगभरामध्ये साजरा केला जातो। या दिवशी आपल्या घरातील माता भगिनी त्या केलेल्या कामाचं खरं तर एका दिवसामध्ये तिचा आपण ऋण फेडू शकत नाही, पण ऍटलीस्ट एखादा दिवस तिच्या या कार्याचं कौतुक तरी करावं, तिचं नाव आपण सगळ्या जगासमोर घ्यावं म्हणून हा जागतिक महिला दिन साजरा केला जातो। संपूर्ण जगभरामध्ये केला जातो। भारतामध्येही तो आता मोठ्या प्रमाणावर